तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की राकेशने आगीवरती हात धरलेला असतो, तर ईश्वरी त्याला म्हणत असते, अहो हे काय करताय तुम्ही राकेशजी। त्यावर राकेश म्हणत असतो की नाही ईश्वरीची, आज माझं ऐकावंच लागेल या देवाला। अहो का वागतोय हा आपल्याशी एवढा निष्ठुर, काय दोष आहे आपला या सगळ्यामध्ये, कशासाठी हा आपल्याला शिक्षा करून देतोय। आज जोपर्यंत काकांना जाग येत नाही ना तोपर्यंत मी या दिव्यावरती असाच हात धरून राहणार आहे बस। त्याबरोबर ईश्वरी त्याला म्हणत असते की राकेशजी हे बघा, हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे। त्याबरोबर पुढे आता ती त्याला सांगत असते की बाबांनी खरं तर आपल्या लग्नाची तारीख काढली होती आणि म्हणूनच त्यांना तुम्हाला भेटायचं होतं, तुम्हाला भेटून सांगणार होते ते। त्याबरोबर आता राकेश तर आणखीन जास्त नाटक करायला लागतो आणि म्हणत असतो, काय बघा म्हणजे खरं सांगू का, तर ह्या सगळ्यात ना आता माझीच चूक आहे असंच मला वाटायला लागले। जर त्या दिवशी मी गावी गेलोच नसतो ना तर हे सगळं काही घडलंच नसतं। त्याबरोबर ईश्वरी राकेशला म्हणत असते, राकेशजी हे बघा, जे झालं ते झालं, तुम्ही उगाच सर्व गोष्टींचा दोष स्वतःला देऊ नका, या सर्वामध्ये तुमचीसुद्धा काही चूक नाही आहे। त्याबरोबर आता राकेश इकडे म्हणायला लागतो की अरे रे, उगाच सासरे बुवांना गचकवलं, एकदा अंदाज तरी घ्यायला हवा होता, जाऊ दे। पण आता गचकवलंय तर खरं, नेम फक्त चुकला। आधी जर हे जरा माहीत असतं तर गचकवायच्या आधी थोडा वेळ थांबावं लागलं असतं, पण जाऊ दे, आधीच तसाही सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन झालाय की। तर आपण आता दुसरीकडे पाहतो की वल्लरी मामी म्हणत असते, आई मला ना खात्री आहे अर्णव तुमची शपथ मोडून त्या ईश्वरीला भेटायलाच गेला असणार। अहो तुम्ही एवढी शपथ घातली तरी त्या मुलाला तुमच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही का हो, असा कसा वागू शकतो हा मुलगा, मला ना याचं काही कळतच नाही। त्यावर अंजली म्हणत असते, असं का करेल तो मामी, आणि जर तो म्हणालाय ना की तो नाही जाणार ईश्वरीला भेटायला, त्याने आधीची शपथ घेतली तर तो नाही जाणार, मला खात्री आहे अर्णववरती, तो नाही जाणार। त्याबरोबर आता लगेचच इकडे मामी म्हणायला लागते की जर असं आहे ना अंजली, तर मग अर्णव आहे कुठे, तूच सांग ना, तुला तरी माहिती आहे का तो कुठे येते। अगं तो खोटं बोलून त्या ईश्वरीलाच भेटायला गेला असणार आहे। इतका कसा काय हा मुलगा त्या ईश्वरीसाठी एवढं करतो ना, मला कळत नाही। आणि ना त्याच्या जोडीला हे सुद्धा आहे, ह्यांचं आणि अर्णवचं मिळून सतत काहीतरी सुरू असतं। इतक्यात आता त्या ठिकाणी मामा आलेले असतात आणि मामांनी हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं। मामा पुढे येतात आणि म्हणत असतात, काय म्हणतेस वल्लरी, काय सुरू आहे इथे। त्याबरोबर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, अहो तुम्ही विसरताय का, बँकेत आपलं दोघांचं जॉईंट अकाउंट आहे म्हणून। त्याबरोबर मामा काही बोलत नाही, तर मामी म्हणत असते की नाही, तुम्ही सकाळ सकाळ 1,00,000 रुपये काढलेत ना म्हणून विचारते, एवढ्या लवकर तुम्हाला 1,00,000 रुपयांची एवढी काय गरज पडली हो। त्याबरोबर मामा म्हणत असतात की ते ॲक्च्युली, त्याबरोबर मामी म्हणते, स्पष्टच विचारते, त्या ईश्वरीला देण्यासाठी तर तुम्ही पैसे काढलेले नाही आहेत ना बँकेतून। नाही काय आहे ना, तुम्हाला तिचा खूप पुळका आहे ना म्हणून विचारलो। त्याबरोबर मामा म्हणत असतात की त्याबरोबर आता आईसुद्धा विचारते, काय विचारते वल्लरी, बोल लवकर अविनाश। त्याबरोबर मामा म्हणत असतात की आई, वल्लरीचा अंदाज बरोबर आहे, मी ईश्वरीला मदत करण्यासाठीच ते पैसे काढले होते, पण ईश्वरीलाच माहीत नाही आहे की मी तिला पैसे देऊ केलेत किंवा मी तिला मदत केली। त्याबरोबर मामी म्हणत असते, अहो पण काय गरज आहे त्या मुलीसाठी हे करण्याची, आणि कोणाला विचारून काढलेत तुम्ही पैसे। त्याबरोबर मामा म्हणत असतात, आता मग जरा स्पष्टच सांगतो, माझ्या अकाउंटमधून, माझ्या बँकेतून माझे पैसे काढण्यासाठी मला कोणालाही विचारण्याची गरज नाही, आणि मी ते कुठे खर्च केले हे सांगण्यासाठी मी कोणाला बांधीलही नाही, समजलं ना। त्याबरोबर मात्र आता एवढं बोलल्यावर मामा रागारागात तिकडनं निघून जातो। आता मात्र वल्लरीला खूप राग येतो आणि वल्लरी म्हणत असते, असं कसं बांधील नाही, बांधील आहात तुम्ही, बांधील, आपलं जॉईंट अकाउंट आहे हे विसरायचं नाही। त्याबरोबर आता इथे आजी म्हणत असते, हे सगळं हा अर्णवच्या सांगण्यावरून करतोय असं म्हणायचं आहे का तुला वल्लरी। त्याबरोबर वल्लरी म्हणत असते, हो नाही, अहो यांना काय गरज आहे त्या ईश्वरीच्या बाबांना मदत करायची वगैरे, आपला अर्णव ना बरोबर त्या ईश्वरीच्या बाबांनाच बघायला गेला असणार, अहो तुमची खोटी शपथ घेऊन तो हॉस्पिटलला गेलाय। इतक्यात आता त्या ठिकाणी अर्णव आलेला असतो। आता हॉस्पिटलला गेलाय हे शब्द अर्णवने ऐकलेले असतात। अर्णव पुढे येतो आणि म्हणत असतो, हो बरोबर बोलतीयस मामी तू, मी हॉस्पिटललाच गेलो होतो। आता अर्णवने स्वतःहून येऊन मी हॉस्पिटललाच गेलो होतो आता असं सांगितल्याबरोबर आजी चिडते। आजी म्हणते, अर्णव तू माझी शपथ मोडून हॉस्पिटलला गेला होतास। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, आजी एक मिनटं शांत हो, हे बघ
मी असं म्हणालोय की मी हॉस्पिटलला गेलो होतो. मी असं नाही म्हटलेलं की मिस इंदौरचे बाबा ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत मी त्या हॉस्पिटलला गेलो होतो. मग आता अर्णव पुढे सांगायला लागतो, ताईच्या काही टेस्ट केल्या होत्या मध्ये, त्या टेस्टचे रिपोर्ट आणण्यासाठी मी हॉस्पिटलला गेलो होतो आणि मला डॉक्टरांबरोबर थोडं बोलायचं सुद्धा होतं, म्हणून मी ताई ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेते तिथे गेलो होतो. समजलं? त्याबरोबर आता हे ऐकल्यावर मात्र आजी ही वल्लरीकडे रागाने बघायला लागते आणि मग आजी रागारागातच तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे आता इशू विचार करत असते, मामा इथे खरोखर कशाला आले असतील? अर्णव सर स्वतःहून मला भेटायला येत नाही आहेत, पण ते माझी चौकशी करतायत का? सगळ्या गोष्टींची माहिती घेतायत का? असंच असेल का? पण मग अर्णव सर एकदाही स्वतः का नाही आले मला भेटायला? आता ईश्वरीच्या डोक्यात खूप सर्व विचार सुरू असतात. ती येऊन खुर्चीवरती बसते. राकेश हा सर्व प्रकार बघतो आणि म्हणायला लागतो की मी कितीही दाखवायचा प्रयत्न केला तरी माझ्या इंदोरी जिलबीला कळत नाहीच आहे मी किती चांगलं आहे ते. असो, आता जाऊ दे. आता अर्णव कसं वाईट आहे ना हे दाखवलं पाहिजे. मी कसं चांगलं आहे हे दाखवण्यापेक्षा अर्णव वाईट आहे हे कळायची जास्त गरज आहे. आणि मग तो येऊन बसतो ईश्वरीच्या बाजूला आणि म्हणायला लागतो, काय हो ईश्वरीजी, कुठे आहे तुमचा तो मित्र? त्याबरोबर इशू म्हणते, कोणाबद्दल बोलताय तुम्ही राकेशजी? त्यावर तो म्हणायला लागतो, अहो असं काय करताय? स्वतःला म्हणवून घेतो ना तुमचा मित्र. अहो तोच तो अर्णवराजे शिर्के. कुठे आहे तो? एकदाही साधा आलेला नाही आहे हॉस्पिटलमध्ये. असा कसा हो तुमचा मित्र? काही काळजी वगैरे आहे की नाही त्याला तुमची? नाही, काळजी असती तर एकदा तरी येऊन गेलं असता ना तुम्हाला भेटून, तुमची चौकशी करून, पण एकदाही इथे आलेला नाही आहे. असा कसा माणूस आहे? नाही, मला मान्य आहे काकांनी त्याच्या कानाखाली मारली होती म्हणून, पण त्याचा हा इतका राग? अहो वेळ काय, प्रसंग काय, आणि तुमचा हा मित्र राग कसला बाळगतोय? इतक्यात आता तिथे बातमी यायला लागते. दी ग्रेट बिझनेसमन अर्णवराजे शिर्के यांनी एका सामान्य व्यक्ती म्हणजेच संजय देसाई यांचा अपघात घडवून आणला. काही दिवसांपूर्वीच संजय देसाई यांनी अर्णवराजे शिर्के यांच्या कानाखाली मारली होती. याच कृत्याचा राग व्यक्त करण्यासाठी अर्णवराजे शिर्के यांनी त्यांचा अपघात घडवून आणलेला आहे. हे जे कृत्य आहे ते खूपच टेन्शन घेण्यासारखं आहे आणि हे खूप चुकीचं आहे असं आता बातम्यांवरती दाखवलेलं जात असतं. हे सगळं बघून इशूला खूप मोठा धक्का बसलेला असतो. इशू विचार करते, याचा अर्थ अर्णव सरांनी माझ्या बाबांचा अपघात घडवून आणलाय. अर्णव सर हे असं कसं वागू शकतात? आता इशूच्या भुवया उंचवलेल्या असतात. तर हे सगळं काही बघून राकेशला मात्र खूपच जास्त आनंद म्हणत असतो. राकेश आता मागे म्हणायला लागतो की बापरे, इतकं कसं कोणी माणूस वाईट असू शकतं? अहो एक कानाखाली मारली म्हणून एखाद्या व्यक्तीच्या जीवाचा खेळ कोणी करू शकतं का? खूप चुकीचं वागलं अर्णव, खूप. अहो बघा ना, गाडीसुद्धा त्याचीच आहे. त्याबरोबर इशू त्याच्याकडे बघायला लागते. तर तो म्हणतो, अहो कितीतरी वेळा तुमच्या घराच्या समोर ही गाडी मी उभी पाहिली आहे ना, म्हणून म्हटलं. तर आता ईश्वरीला आठवायला लागतं की अर्णव पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या घरी आला होता तेव्हासुद्धा बाबांमध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर ते रेनबो कॅफे तिथेसुद्धा ईश्वरीच्या बाबांमध्ये आणि अर्णवमध्ये वाद झाला होता. आता हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. ईश्वरी म्हणत असते, याचा अर्थ अर्णव सरांनी बदला घेण्यासाठी हे सगळं केलं. अर्णव सर बदला घ्यायला इतक्या खालच्या थराला गेले की त्यांनी माझ्या बाबांच्या जीवाचा विचार नाही केला. आणि मग ईशू रागारागात तिकडनं निघते. त्याबरोबर आता राकेश उगाच नाटकं करत असतो तिला थांबवण्याची. अहो ईश्वरी थांबा, अहो थांबा. पण ईश्वरी काही थांबत नाही, ती तिकडनं जाते. मागून राकेश म्हणत असतो की जा जा आणि सोडू नकोस त्याला, त्याने तुझ्या बापाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, चांगली अद्दल घडव त्याला, चांगली अद्दल घडव. तर आपण दुसरीकडे पाहतो की वल्लरी मामी ही अर्णवला म्हणत असते, अरे अर्णव, का खोटं बोलतोयस तू उगाच अंजलीच्या रिपोर्टच्या नावाखाली? जर तू त्या ईश्वरीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेला होतास तर तू तसं खरं खरं सांग ना. हे बघ, काळजी करू नकोस, आई नाही रागवणार तुझ्यावर. आणि आई जरी रागवल्या तरी मी आहे ना, तुझी मामी आहे. मी समजावेन ना आईना, मी बोलेन त्यांच्याशी. आई तुला काही बोलणार नाही. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, मी मामी आहे की नाही तुझी. मी का खोटं बोलू तुझ्याशी? आई तुझ्यावर रागवणार नाही, ही जबाबदारी माझी, मी बोलेन त्यांच्याशी. पण तू जर माझ्याशी खरं बोललास तर ना, तू का उगाच खोटं बोलतोयस? का गेला होतास तू त्या ईश्वरीला भेटायला? आईंनी तुला सक्त ताकीद दिली होती की नाही त्या मुलीला भेटायला जायचं नाही म्हणून? मग तरीही तुला जाण्याची काय गरज होती बरं अर्णव त्या मुलीला भेटायला? इतक्यात आता त्या ठिकाणी आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो, दादा, अरे सर्व TV चॅनलवरती फक्त तूच चालू आहेस. त्याबरोबर अर्णव म्हणतो, व्हॉट? त्यावर लगेचच आकाश म्हणतो, 1 मिनिट थांब. आणि मग तो TV चालू करतो आणि म्हणत असतो, हे बघ. तर आता TV वरती सुद्धा सांगितलं जात असतं की दी ग्रेट बिझनेसमन अर्णवराजे शिर्के
उर्फ ASR यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीचा म्हणजेच संजय देसाई यांचा अपघात घडवून आणला. काही दिवसांपूर्वी संजय देसाई यांनी अर्णवराजे शिर्के यांच्या कानाखाली मारली होती आणि त्याचाच बदला घेण्यासाठी, त्याचाच राग व्यक्त करण्यासाठी अर्णवराजे शिर्केंनी हे कृत्य केलेलं आहे. हे कृत्य खूपच चिंताजनक आहे. आता हे सगळं बघून अंजली म्हणते, अर्णव रे काय आहे हे सगळं, तू हे सगळं. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, ताई शांत हो, हे बघ रिलॅक्स, मला सुद्धा माहीत नाही आहे की हे सगळं कोणी केलं आहे आणि का केलं आहे, प्लीज रिलॅक्स हो. त्याबरोबर वल्लरी मामी म्हणायला लागते, अर्णव अरे काय आहे हे सगळं, रागाच्या भरात तू हे सगळं काय करून बसलायस, तू का केलंस हे सगळं, तुला कळतंय का तू काय केलंयस ते. अर्णव म्हणत असतो, मामी अगं मी यातलं काही केलेलं नाही आहे, फेक व्हिडिओ आहे हा, मी का करू असं काहीतरी. त्याबरोबर मामी म्हणत असते की अरे अर्णव असं कसं बोलू शकतोस तू, समोर जे दिसतंय ते खोटं कसं काय असू शकतं. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, ते मलाही नाही कळत आहे मामी, मी हे सगळं आत्ताच बघतोय, पण हे सगळं खोटं आहे, मी असं काही केलेलं नाही आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. इतक्यात त्या ठिकाणी ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी आता म्हणत असते, खोटं तुम्ही बोलताय अर्णव सर, खोटं तुम्ही बोलताय, हे TV वर दाखवतायत ते खोटं आहे, असं कसं काय म्हणू शकता तुम्ही. तुम्ही माझ्या बाबांच्या जीवावर उठलात, माझ्या बाबांनी तुमच्या कानाखाली मारली, ह्या गोष्टीचा बदला तुम्ही ह्या अशा पद्धतीने घ्याल असं मला वाटलं नव्हतं. तुमच्या मनात राग असेल पण हा इतकं असं वाटलं नव्हतं. अहो अर्णव सर, असे कसे काय वागू शकता तुम्ही. आत्तापर्यंत मी तुम्हाला माझा खूप चांगला मित्र मानलं होतं. मला वाटायचं की तुम्ही वाईट डोक्याचे आहात, गरम डोक्याचे आहात, भडकू आहात, पण तुम्ही कधी कोणाचं वाईट नाही करू शकत, कधीच तुम्ही इतक्या खालच्या थराला नाही जाऊ शकत. पण नाही, माझं चुकलं, मीच तुमची चुकीची वकिली करत राहिले. मला वाटत होतं की तुम्ही असं नाही वागू शकत, पण माझं चुकलं, मीच चुकीचे होते, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. पण आज तुम्ही जे हे कृत्य केलं आहे ना ते खरोखर खूप चुकीचं आहे. तुम्ही माझ्या बाबांच्या जीवावर उठलात. अहो तुम्हाला माहिती आहे का आज माझ्या बाबांची काय अवस्था येते. अहो ICUत ॲडमिट आहेत, ते जगतील की नाही ह्याचीसुद्धा मला शाश्वती नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता सगळे घरातले हे ईश्वरीकडे बघतच राहतात. तर ईश्वरी म्हणत असते, खूप चुकीचं वागलं आहे तुम्ही अर्णव सर, खूप चुकीचं, तुम्ही एवढ्या खालच्या लेवलला जाऊन वागाल असं वाटलंच नव्हतं मला. मी कायम मित्र म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही माझ्या बाबांच्या जीवावर उठलात. का वागलात हे असं सगळं, सांगा ना, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची. त्याबरोबर आता सगळेजण इशूला समजावायला लागतात. मामा म्हणत असतो, हे बघ ईश्वरी शांत हो, अर्णव असं करणं शक्य नाही आहे, काहीतरी गडबड झाली आहे. अगं हे कोणीतरी मुद्दामून केलं अर्णवला फसवण्यासाठी, अर्णव असं वागणं शक्यच नाही आहे, तो हे सगळं का करेल. आणि तुझ्या बाबांच्या बाबतीत अगं नाही गं, माझं अर्णव असं नाही वागू शकत, तू प्लीज जरा शांत हो ईश्वरी. त्याबरोबर आता आकाशसुद्धा म्हणायला लागतो, हो एक्झॅक्टली ईश्वरी, डॅड जे बोलत आहेत ना ते बरोबर आहे. अगं दादा असं नाही वागू शकत आणि तुझ्या बाबांच्या बाबतीत तर अजिबातच नाही, प्लीज काम डाऊन. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, तुम्ही सगळे यांची फॅमिली आहात ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय, पण यांचं खरं रूप काय आहे ना ते मला कळलं आहे. एखाद्या वेळेस हे येऊन मला कोणी सांगितलं असतं ना की अर्णव सर असं वागले तर कदाचित मी विश्वास ठेवलाही नसता, पण जे समोर दिसतंय त्याचं काय करू. त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणत असतो, शटअप मी सिंदूर, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. या आय नो, मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, मला राग पटकन येतो, पण त्याचा अर्थ असा होत नाही की मी कोणाच्या तरी जीवाचा खेळ करेन, मी हे कोणाबरोबर तरी असं काहीतरी वागेन, नाही मी नाही घेऊ शकत कोणाचा जीव. प्लीज हे सगळं काय सुरू आहे, TV वर काय दाखवलं जातं आहे मलासुद्धा नाही माहिती, मी सुद्धा हे सगळं आत्ताच बघतोय आणि मी विचारच करतोय की हे सगळं कसं होऊ शकतं. आणि ज्या दिवशी हे सगळं घडलं ना त्यावेळेस तर मी त्यावर ईश्वरी म्हणते, गप्प बसा तुम्ही, काही एक्सप्लेनच करू नका, मला काही ऐकायचंच नाही आहे तुमच्याकडून. त्याबरोबर आता अंजली म्हणत असते, ईश्वरी प्लीज हे बघ शांत हो प्लीज, मी सांगते ना तुला, काहीतरी गैरसमज होतोय गं. अगं माझा भाऊ हे असं काहीतरी वागणं शक्यच नाही आहे, तो नाही करू शकत हे असं काहीतरी गफलत नक्की होते. प्लीज हे बघ ऐक ना, आपण शांतपणे बसून बोलूयात ना, आपल्याला कळेल ना काय खरं काय खोटं. हां प्लीज ईश्वरी शांत हो. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई अहो कशी काय बाजू घेऊ शकता तुम्ही यांची. अहो हे माझ्या बाबांच्या जीवावर उठलेत, तुम्हाला माहिती आहे का काय अवस्था झाली आहे माझ्या बाबांची ती. एकदा तुम्ही हॉस्पिटलमध्ये या आणि बघा माझ्या बाबांची अवस्था काय झाली आहे ती. अहो ICUमध्ये खूप वाईट अवस्थेत ॲडमिट आहेत होते, मग कळेल तुम्हाला या माणसाबद्दल मी कसं काय आणि का बरोबर बोलते आहे ते. तुम्हाला माहिती आहे अहो यांनी माझ्या बाबांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला आहे, मी कधीच नाही सोडणार यांना, कधीच माफ नाही करू शकत मी तुम्हाला. तुम्ही गुन्हेगार आहात माझे आणि माझ्या बाबांचे सुद्धा, समजलं. त्याबरोबर लगेचच आता
वल्लरी मामीला हे सगळं ऐकून खूपच जास्त राग येतो. तिला हे सगळं सहन होत नाही. मग ती पुढे येते आणि ईश्वरीचा हात धरते आणि ईश्वरीला म्हणते, बास झाला आता तुझं. आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. गप्प बसायचं. कोणाशी बोलतेस ना त्याचं थोडं भान ठेवायचं आणि माफ करायचं की नाही हे नंतर ठरवू, पण आत्ता सध्या तू आमच्या घरातनं निघायचं. चल चालती हो. आणि मग वल्लरी मामी ईश्वरीला हाताला धरून बाहेर काढत असते. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मामी अगं. तर ईश्वरी म्हणते, भान व्यवस्थित आहे मला, मी कोणाशी बोलते आहे त्याचं, समजलं ना. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणत असतो, मामी प्लीज स्टॉप इट. मामी काय करतेस तू, सोड तिचा हात मामी. त्याबरोबर मामी ईश्वरीचा हात सोडून देते. तर ईश्वरी ही मामीच्या हाताला हिसका देते आणि अर्णवला म्हणत असते, गुन्हेगाराशी बोलते मी माझ्या बाबांच्या आणि माझ्यासुद्धा. आणि तुम्ही माझी बाजू घेऊन उगाच मला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कसे आहात ना हे मला बरोबर कळलं आहे. माझ्या बाबांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केलात ना तुम्ही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला आयुष्यात कधीच माफ नाही करू शकत, कधीच. माझे बाबा जगतील की मरतील ते मी बघून घेईन, पण त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं. तुम्हाला फरकच पडत नाही ना. तुम्हाला फक्त तुमचा राग, तुमचा इगो हे एवढंच महत्त्वाचं आहे. मी कधीच आयुष्यात माफ नाही करू शकणार तुम्हाला. तुम्ही माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे अर्णव सर, असं आता ईश्वरी म्हणते आणि रागारागात तिकडनं निघून जाते. अर्णव मात्र काहीच बोलत नाही, तो फक्त ऐकत राहतो. त्यानंतर आता आपण पाहतो की अर्णव हा रेडी होऊन बाहेर जायला निघालेला असतो. मामा म्हणत असतो, अर्णव अरे काय चाललं आहे तुझं, बाहेर तुझ्याबद्दल बातम्या पसरल्या आहेत, तू ईश्वरीच्या बाबांचा जीवावर उठला आहेस, तू त्यांचा अपघात घडवून आणला आहेस असं लोक म्हणत आहेत आणि ह्या अशा अवस्थेत तू बाहेर जाणं योग्य आहे का, नको जाऊ बाहेर, ऐक माझं. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मामा हे बघ, लोकांना काय वाटतं आय डोंट केअर अबाउट इट. मी इंदौरला या सगळ्यात काय वाटतं ना, मला फक्त या गोष्टीने फरक पडतो आणि त्याच्यासाठी मला बाहेर जावं लागेल. मी थांबणार नाही आहे मामा, मला थांबवू नको. आता मामा अर्णवला समजावत असतो, पण अर्णव समजून घेण्याच्या, काही ऐकण्याच्या मनस्थितीत उरलेलाच नसतो. त्याला फक्त ईश्वरीला काय वाटतं, ईश्वरीचं काय मत आहे या गोष्टींशी घेणं देणं पडलेलं असतं. तर आता अर्णव ईश्वरीकडे आलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणत असतो की सांग मला, तुला काय वाटतं, बोल. माझ्यासाठी लोकांना काय वाटतं, लोकांचं मत काय आहे, आय डोंट केअर अबाउट इट. मला तुझं मत काय आहे ना हे मॅटर करतं. बोल, तुलाही असंच वाटतं आहे का, मी तुझ्या बाबांचा जीव घेतला आहे, बोल. मी आहे ह्या सगळ्यामागे, मी अपघात घडवून आणला आहे, बोल ईश्वरी बोल. ईश्वरी काहीच बोलत नसते. अर्णव म्हणत असतो, तुझ्या या गप्प राहण्यातून मला हे कळतं आहे की तुलाही असंच वाटतं आहे कुठेतरी की मी हे सगळं केलेलं नाही आहे आणि मी हे लवकरात लवकर सिद्धही करून दाखवेन. त्याबरोबर आता मात्र ईश्वरी काही बोलत नाही. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.